हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर हा आजचा व्लॉग गुरुचरित्र उद्यापनाचा आहे। तर खूप उशीर झालेला हा व्लॉग टाकायला, कारण की माझी तब्येत बरी नव्हती। ज्या दिवशी माझं उद्यापन होतं त्या दिवशीच मला जरा ताप आलेला। तर बघा, ही पूजेची मांडणी मी अशी केलेली आणि 7 दिवसांच्या पारायणाऐवजी मी 3 दिवसातच पारायण उरकलं, कारण की मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि आमच्या सरांचं लग्न होतं। तर आता मी केंद्रात यायची आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आणि मगच स्वामींची पूजा करून मग पारायणाला सुरुवात केलेली। तर स्वामी केंद्रात गेल्यानंतर किंवा आता मला खूप जणांचा असा प्रश्न असतो की स्वामींची सेवा केल्यावर हे मिळतं किंवा ते मिळतं। तर मला एक सांगायचं आहे सर्वांना की स्वामींची सेवा स्वामींनी काहीतरी द्यावं म्हणून करायची नाही आपल्याला, तर स्वामींनी खूप काही दिलं आहे म्हणून स्वामींचे आभार मानायचे आहे। तर असं प्रत्येक गोष्ट आपल्याला श्री स्वामी समर्थ, 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 जेव्हा सप्तशतीच्या पाठाला जातो तेव्हा रामचं बघा राम माझ्यासोबत नेहमी येतो। स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ। चामुंडाय विजय, ओम ऐं ह्रीं क्लीं 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 चामुंडाय विजय। आणि आता चालू झालेला आहे सप्तशतीचा पाठ। तर सप्तशतीच्या पाठाला 1.5 ते पाऊण 2 तास लागतातच आणि ह्या आहेत माझ्या सर्व केंद्रातल्या मैत्रिणी। तर आम्ही असं 1.5-2 वाजताच आम्हाला जमायला। आणि त्यानंतर आषाढ महिना आहे, तर आषाढ महिन्यामध्ये सप्तशतीचे पाठ आम्ही सुरू केलेले आहे। आणि बघा बाहेर किती छान वातावरण आहे, थोडा पाऊस आहे, थोडं ऊन आहे, असं छान असं वातावरण। आणि ह्या आहेत माझ्या सर्व केंद्रातल्या मैत्रिणी आणि घरी आल्यानंतर मी पारायण वाचत होते। तर आता तिसऱ्या दिवशी मला काही जमलं नाही पारायण उद्यापन करायला, तर मी शुक्रवारीच केलेलं। शनिवारी सुरुवात केली आणि शुक्रवारी उद्यापन होतं। तर सर्व स्वयंपाक हा मी एकटीने केलेला आहे। तर कोणाकोणाच्या असं म्हणजे कोणी असं म्हणत होतं की नेहमी स्वयंपाक हा लिमिटेड असतो। तर मी बघा आज 8 ते 10 लोकांचा स्वयंपाक करणार आहे आणि ते पण मी एकटीनेच करणार आहे। तर मला सर्व गोष्टी जमतात, म्हणजे असं सर्वांनाच जमतात, पण काहींना असं वाटत असेल की फॅमिली छोटी आहे म्हणून सर्व करते, पण मी सर्व गोष्टी ॲडजस्ट करू शकते बघा तुम्ही। आणि कोणी काही केलं म्हणजे आपण केलंच पाहिजे असं नाही, तर आपला भाव पण त्यामागे चांगला पाहिजे। मनामध्ये जर आपल्या चांगला भाव नसेल तर तिथे पण देव आपल्याला मिळणार नाही। आणि बघा आता इथे मी सारण, त्यानंतर साध्या पोळ्या केलेल्या आणि आषाढाचा महिना होता त्यामुळे आखाड तळलेला, त्याच्यामध्ये पुऱ्या, गोड पुऱ्या असतात गुळाच्या, भजी, हे बघा पुऱ्या पण मी सर्व पुऱ्या मी लाटलेल्या आहेत। आणि आता इथे आळूची पानं आईने दिलेली होती, तर म्हटलं भजी पण काढूया थोडी आणि आळूची पानं पण करूया। तर असं सगळा स्वयंपाक मी 4 वाजता स्वयंपाकाला लागलेली, तर माझा सगळा स्वयंपाक 6:30 वाजेपर्यंत झालेला आणि सर्वजण 8 वाजता येणार होते। तर एक जोडी सांगितलेली होती आणि माझी मैत्रीण पण होती, त्यांची पण एक जोडी होती, त्यानंतर आमची फॅमिली। आणि मला काही स्वयंपाक केला तर मला 1-2 घरी ताटं पण द्यावी लागतात, तर असे 10-12 लोकांचा स्वयंपाक असतो। तर बघा असं सगळं स्वयंपाक माझा रेडी झालेला, स्टेप बाय स्टेप सर्व केलेला। माझी तब्येत पण जरा बरी नव्हती, पण स्वामींनी मला इतकी पावर दिली ना त्या दिवशी, तर स्वामींचीच कृपा। तर असं पोळ्या, त्यानंतर भजी, असं सगळा स्वयंपाक छानपैकी रेडी होता। स्वामींचे नैवेद्य पण काढून ठेवलेले होते आणि नैवेद्याला मी ताट देते। त्यानंतर आषाढ महिन्याचे नैवेद्य सगळे असे नैवेद्य दाखवून झालेले। शुक्रवार होतं त्या दिवशी, मस्त ताटं वगैरे पण काढून ठेवलेले पाहुणे यायच्या अगोदरच। आता आलेली आहे माझी मैत्रीण आणि त्यांनी मला वाढायला मदत केलेली। त्या अगोदरच येणार होत्या, पण त्यांना म्हटलं जी सुवासीन जेवायला येते ना तिने असं म्हणजे मदत करायला नको, मग त्याचा काही उपयोग होत नाही, म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही वेळेवरच या म्हणून। त्यानंतर माझी नणंदबाई आणि आमचे भाऊ पण आलेले, तर ताई पण वेळेवरतीच आल्या होत्या, कारण की भाऊ हे लेट कामावरनं येतात 8 वाजता, तर ते करेक्ट 8-8:15 झालेले तेव्हा आलेले। आणि आनंदी आणि रामची अशी मस्ती चालली होती। लहान मुलं घरात आले की लहान मुलांना, आपल्या घरात जे लहान मुलं असतात त्यांना खूप आनंद होतो पाहुणे आल्यानंतर। तर आम्ही दोघींनी असे पटापट ताटं केलेले, सगळा स्वयंपाक रेडी होता, फक्त ताटं करायचे बाकी होते। आणि स्वामींना नैवेद्य म्हटलं, मॅडमला म्हटलं मी दाखवून येते। तर आम्ही दोघी जरी किती पण सख्या मैत्रिणी असलो तरी पण आम्ही एकमेकींना मॅडम मॅडम असंच म्हणतो,
तर खूप जणांचे असे कमेंट्स होतं की तुम्ही बोलताना पण असं मॅडम मॅडम का बोलतात आणि आहो जाऊ. तर मैत्री ही खूप घट्ट आहे, पण ती सवय झालेली आहे ना मॅडम म्हणण्याची, ती अजून पण जात नाही. तर खीर पण बनवलेली आणि असा मस्त असं स्वयंपाक झालेला होता सगळा. तर मी केलेला स्वयंपाक कसा झालेला आहे आणि माझ्याकडनं जर काही चूक झाली असेल तर स्वामींना क्षमा मागते स्वामी. तर गुरुचरित्राचं उद्यापन काही बोलतात की हे करायलाच पाहिजे का, तर साधी पोथी वाचली तरी पण चालते, पण आता वेळ असतो आणि उद्यापन जर केलं तर चांगलंच असतं. काही बोलतात की जेवण द्यायलाच पाहिजे का, जोडी त्यांना काहीतरी द्यायलाच पाहिजे का, असं कुठेही म्हणजे सांगितलेलं नाही. गुरुचरित्रामध्ये सांगितलं की ब्राह्मण सवाष्ण भोजन द्यायचे. तर ब्राह्मण जर मिळाले नाही तर आपण एखाद्या जोडीला जेवायला बोलवू शकतो आणि आपल्या याच्याप्रमाणे त्यांना देऊ शकतात. तर आता ताई आणि मॅडम मागेच माझ्या घरी सुवासिनी येऊन गेल्या होत्या. दरवेळेसच साडी घ्यायची, तर साड्या पण भरपूर झालेल्या आहेत. त्यानंतर माझी ताई माझ्या घरी माझं लग्न झालं तेव्हापासून आलेली नव्हती, तर आज करेक्ट 11 वर्षांनी आली. खूप स्वाभिमानी आहे ती आणि तिला म्हटलं तुला यावंच लागेल. तर जाता जाता स्वामींचं दर्शन घेऊन जा आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते पण मला सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.